प्रदनेशची क्रिकेटची जादुई सफर। प्रदनेशला क्रिकेट खूप आवडतं। तो नेहमीच बॅट आणि बॉल घेऊन खेळायला तयार असतो। त्याचे छोटे हात बॅट घट्ट पकडतात आणि तो मोठ्या उत्साहाने चेंडूला मारण्याचा प्रयत्न करतो। एक दिवस त्याचे बाबा जगदीश आणि आई जान्हवी त्याला म्हणाले, प्रदनेश, तुला क्रिकेटबद्दल एक खास गोष्ट ऐकायची आहे का? प्रदनेशने आनंदाने मान हलवली। हो, मला ऐकायची आहे, तो म्हणाला। आई जान्हवी हसून म्हणाली, आज आपण एका खूप जुन्या आणि खास क्रिकेट स्पर्धेबद्दल बोलणार आहोत। अचानक त्यांच्यासमोर एक चमकता प्रकाश दिसला आणि त्यातून एक हसरा चेहरा बाहेर आला। हे होते महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर। सुनील गावस्कर म्हणाले, चला माझ्या छोट्या मित्रांनो, आज आपण भूतकाळात जाऊया। 1984 साली शारजाहला, जिथे पहिल्यांदा आशिया कप झाला होता। ते सगळे शारजाहला पोहोचले। तिथे वाळूचे ढिगारे होते आणि एक मोठे सुंदर स्टेडियम दिसत होते। हे आहे शारजाह, सुनील गावस्कर म्हणाले। सुनील गावस्कर यांनी समजावले, या स्पर्धेत 3 संघ होते, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका। हे सगळे आशियातील मित्र देश होते। पहिला सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये झाला। चेंडू बॅटला लागला आणि खेळाडू धावले। प्रदनेशला हे पाहून खूप मजा आली। आणि मग आपल्या भारताचा संघ खेळला। सुनील गावस्कर अभिमानाने म्हणाले, आम्ही सगळे खूप मेहनत घेतली आणि एकत्र खेळलो। शेवटी भारताने आशिया कप जिंकला। सुनील गावस्कर यांनी आनंदाने कप उंचावला। स्टेडियममध्ये जल्लोष सुरू होता। प्रदनेश, जगदीश आणि जान्हवी यांनी टाळ्या वाजवल्या। भारत जिंकला। प्रदनेश मोठ्याने ओरडला। त्याला खूप अभिमान वाटला। सुनील गावस्कर हसले आणि म्हणाले, नेहमी लक्षात ठेव, प्रदनेश, एकत्र काम केल्याने आणि प्रामाणिकपणाने खेळल्याने नेहमीच यश मिळते। आणि मग ते अदृश्य झाले। प्रदनेशने स्वप्न पाहिले, तोही एक दिवस भारतासाठी खेळेल।